श्रीराम नमस्कार. आज 5 सप्टेंबर. ध्यान, चक्र आणि कुंडलिनी भाग 5. स्वाधिष्ठान चक्र या चक्राच्या बद्दल आपण मागच्या भागामध्ये माहिती घेतली. एक रिव्हिजन म्हणून एका ओळीमध्ये परत एकदा कुठनं सुरू झालेला आहे विषय. जन्माच्या वेळी ज्या थेंबातनं, ज्या बिंदूमधनं हे जीवन, मनुष्याचं जीवन सुरू होतं आणि बाह्य ऊर्जा, आत्मिक ऊर्जा आणि परमात्मा, जसं प्रत्येक देहाला परमात्म्याने एक ठराविक ऊर्जा प्रदान करायचं, हा जो नैसर्गिक नियम आहे किंवा त्याचा जो परमात्म्याचा जो नियम आहे, त्या अनुषंगाने मनुष्याच्या माथ्याच्या मार्फत सहस्त्रहार चक्र, काही जण सहस्त्रकार चक्र असं म्हणतात, त्यामार्फत ऊर्जा शरीरामध्ये प्रवेश करते. एका आजींनी परवा प्रश्न केला की षटचक्र का म्हणता सप्तचक्र असताना. तर वास्तविक चक्र ही 6 पण नाही आहेत, 7 पण नाहीत, 114 चक्र आहेत. या 114 चक्रांमध्ये जसं एखादं शहर असतं, आपलं पुणे शहर आपण उदाहरणार्थ धरू, पण म्हणून पुण्याच्या जी आजूबाजूची छोटी छोटी गावं आहेत, त्या प्रत्येकाचं नाव आपण घेत नाही. जे मुख्य निगडीत आहे, नगर, उपनगर आणि त्या उपनगराला जोडलेली छोटी छोटी गावं, असा जर नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणला तर लक्षात येईल की जी 7 चक्र निवडलेली आहेत, त्यातलं हे 7वं चक्र, पहिलं चक्र जे त्यांनी म्हटलेलं आहे की सहस्त्रार चक्र, हे काही ठिकाणी पहिलं म्हणून मांडलं, तर ते नाही आहे. तसे ते चक्रात मोडतच नाही, कारण ते प्रवेशद्वार आहे. आणि ज्याला गती आहे, स्वाधिष्ठान चक्र असो, मणिपूर चक्र असो, आज्ञा चक्र असो, ही सगळी चक्र का म्हणायचं, ती गतिशील आहेत. पण सहस्त्रार शेषाचा ज्याच्यावरती अंमल आहे, या शरीराचा, या देहाचा जो स्वामी आहे, या स्थितीचा जो स्वामी भगवान विष्णू, आणि त्याच्या माथ्यावरती हा सहस्त्र फण्यांचा नाग, शेषनाग, फणा काढून आपल्या स्वामींची छाया होऊन राहिलेला आहे. आणि त्याच्यावरती पृथ्वी आहे, म्हणजे शेषावरती पृथ्वी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणापासून ह्याचा अभ्यासही करत आलेलो आहोत. म्हणून सहस्त्र शब्द तिथं वापरलेला आहे. फक्त सहस्त्र कमळ, सहस्त्र कमलदल, सहस्त्र पाकळ्या, जसजसे त्याच्यावरती अभ्यास होत गेले, प्रत्येकाला जसं ते भासत गेलं, दिसत गेलं, तसतसे उल्लेख होत गेले. पण मुळात सहस्त्र म्हणजे त्या शेषाचे जे मुख आहेत, तोंड आहेत, ती 1000 आहेत. आणि असा 1000 मुखांचा तो शेषनाग या स्थितीच्या स्वामींवरती आपली छाया ठेवून आहे, जेणेकरून बाह्य ऊर्जा, बाह्य शक्ती, कुठलीच गोष्ट वाईट असो, चांगली असो, आपल्या स्वामींवरती त्याचा परिणाम होणार नाही, त्यांचं रक्षणच होईल, हे काम तो शेष करत असतो. आणि चक्र हे 6च आहेत. षटचक्रच म्हटलं जातं. जसं आता प्रत्येकाला जसं संशोधन होतं, पत्रिकेच्या बाबतीत आता जसे ग्रह आपल्याला माहिती आहेत की 9 ग्रह,
मग त्याचे 9चे 11 झाले, मग 13 झाले. आता अजून जसं संशोधन होईल तसं वाढत जातं. हे ब्रह्मांड आहे, तिथं लाखोनी आहेत. जसं शोध घेतला जातो तशी नावं दिली जातात. आपण मागच्या वेळी पाहिलं की स्वादिष्टान चक्रामध्ये 6 पकड्यांचं हे चक्र मनुष्य जीवनामधलं सगळ्यात सर्व महत्त्वाचं चक्र मानलं जातं. मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं, त्याची माहिती आपण पाहिली. टाळूमधनं प्रकाशमय अवस्था जेव्हा निर्माण होते, प्रकाशमय किरण, प्रकाशमय ऊर्जा जेव्हा शरीरात प्रवेश करते, तेव्हा ती मूलाधार चक्रात जाऊन स्थिर होते. आणि ती स्थिर झालेली ऊर्जा, आता जसं एखादा अग्निबाण उडवायचा जर म्हटलं की अग्निबाण वर असतो आणि त्याला खाली त्याच्यामध्ये ज्याच्यात इंधन भरलं जातं की कुठल्या रॉकेटनी त्या उपग्रहाला अवकाशात सोडलं, हे पण महत्त्वाचं असतं. कारण त्याची जर ताकद नसेल तर ते यान अवकाशात पोचू शकणार नाही. मग ही ऊर्जा आपल्या टाळूतनं मूलाधार चक्रामध्ये येते. आपण पाहिलं पहिल्याच ह्याच्यात सांगितलं की त्या लहान बाळाला जन्मताच उलटं धरलं जातं आणि खालून वर अशी ती ऊर्जा परत उलटी प्रवाहित होते आणि मूलाधार चक्रात जाऊन ती स्थिर होते. आता ह्या ऊर्जेचा वाहक कोण आहे? तर सुषुम्ना नाडी ही याचा वाहक आहे. इडा पिंगला सुषुम्ना. तर ही नाडी मूलाधार चक्रात, म्हणजे जेव्हा ऊर्जा देहामध्ये प्रवेश करते टाळूतनं, तेव्हा सरळ पोकळीमार्फत, आपल्याला पहिल्या भागांमध्ये मी सांगितलेलं आहे की मणक्याची जी पोकळी असते त्या पोकळीमार्फत ती ऊर्जा टाळूतनं मूलाधार चक्रापर्यंत प्रवास करत असते. तर ती मूलाधार चक्रात स्थिर होते आणि तशीच परत उलटी माथ्यापर्यंत येते. म्हणजे हा सुषुम्ना नाडीचा प्रवास आहे की मूलाधार चक्र परत, म्हणजे एखादी विजेचं जो दाब असतो तो मूळ ट्रान्सफॉर्मरमध्ये आला की परत तो, आपण रस्त्याने जाताना तारा बघतो, काही तारा छोट्या असतात, एकच मोठी असते. तर ही मोठी तार, ह्याच्यातला जर प्रवाह बंद पडला तर शेजारीच असलेल्या छोट्या तारांमधला प्रवाह बंद पडतो. पण हा जाड तारेतला प्रवाह शेजारी जरी असून तिथल्या तिथं ट्रान्सफर होत नाही, विभागला जात नाही. मग तो येतो कुठं? तो मूळ विद्युत गृह जे असतं, पॉवर स्टेशन जे असतं, तिथं येतो. तो नियंत्रित केला जातो आणि मग सगळीकडं तो डिवाईड केला जातो, सगळीकडं तो पाठवला जातो. तसं सुषुम्ना नाडीमार्फत ही ऊर्जा टाळूतनं येते, मूलाधार चक्रामध्ये स्थिर होते आणि मूलाधार चक्रातनं त्याचं वर्गीकरण होऊन कोणाला काय पाहिजे, कुठल्या गावाची लोकसंख्या किती आहे, तसं मूलाधार चक्राच्या वरती असलेली 5 चक्रांमध्ये प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक स्टेजमध्ये, प्रत्येक पायरीमध्ये किती किती ऊर्जेची गरज आहे, त्यामार्फत ती ऊर्जा पुरवली जाते. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या देहाचा कारभार चालू असतो. प्रत्येक पाकळीमध्ये जसं मागं सांगितलं की प्रत्येकाला एक एक काम नियोजित करून दिलेलं आहे. तू अमुक करायचं, तू अमुक रोग बघायचा, तू अमुक अवयव बघायचा, तू ही इंद्रिय बघायची. एकाने तिकडं लक्ष द्यायचं नाही. पण प्रत्येकाचा प्रत्येक विभागामध्ये सगळ्या पाकळ्यांवरती लक्ष ठेवणारा, अंमल ठेवणारा, नियंत्रण ठेवणारा
एक देवता ही स्थित असते. मूलाधार चक्राची आपण बघितलं गणपती देवता आहे. स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मा आहे आणि ब्रह्माबरोबरच सरस्वती सुद्धा या स्वाधिष्ठान चक्राची एक देवता आहे. हे आता इथं सांगायचं कारण असं आहे की अजून एकाने मला प्रश्न केला की तुम्ही सांगितलं की स्वाधिष्ठान चक्राचं मूळ ब्रह्माचं उत्पत्ती आली की त्याला अ अक्षर आलं, पण आम्ही वाचलंय की व येतं. काही ठिकाणी अ लिहिलंय, काही ठिकाणी व लिहिलंय. दोन देवता आहेत, ब्रह्मा पण आहे आणि सरस्वती पण आहे. पण जी मूळ असते, घरामध्ये माणसं जी राहतात तेव्हा दरवाजावरती पाटी घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याचं नाव लावलं जातं. तसं स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्वाधिष्ठान चक्राचा निर्माता, या सृष्टीचा निर्माता जो आहे हा ब्रह्मा आहे. म्हणून त्याचं आद्य अक्षर जे आहे ते अ हे तिथं मध्यबिंदूत लिहिलं गेलेलं आहे. काही ठिकाणी शिकवताना तिथं व अक्षर लिहिलेलं आहे जे सरस्वतीशी निगडीत आहे, पण ते चुकीच आहे वास्तविक. कारण तिची उत्पत्ती ही ब्रह्मापासून झालेली आहे, पण प्रत्येकाची शिकवाची पद्धत वेगळी. त्यामुळे त्याच्यात आपण जर वाद घालत बसलो तर मूळ विषयापासून दूर जाऊ. पण आपल्या वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये तो आधार हाच खरा आधार असं मानून, आणि जे सत्य आहे जर आपण वैचारिकतेने विचारांनी जर पाहिलं तर स्वाधिष्ठान चक्राचा केंद्रबिंदू हा जो आहे, जो जिथं जो ब्रह्म, त्याचं ब्रह्माचं स्थान आहे हे अपासून सुरुवात होतं. आणि मागच्या भागातच सांगितलं की कुठल्याही समाजाचा माणूस असो, कुठंही त्याचाही जन्म घ्यावं, त्याच्या मुखातनं पहिलं अक्षर येणारं असतं, ते न शिकवता अच येतं. त्याच्यामुळं त्याला कुठल्या प्रकारचा संशय नसावा. आता आपण इथपर्यंत पाहिलं की याला 6 पाकळ्या आहेत. जसं मूलाधार चक्रामध्ये प्रत्येक प्रोस्टेट ग्रंथी, मूत्राशय, गर्भाशय यांच्यावरती अंमल ठेवण्याचं 4 पाकळ्यांचं जी कामं आहेत, तसं स्वाधिष्ठान चक्रामध्ये ह्या ज्या 6 पाकळ्या आहेत ह्या प्रत्येक पाकळीला एक नाव दिलेलं आहे. प्रत्येक पाकळीला एक वर्ण आहे, एक अक्षर आहे. वरती 3 पाकळ्या आणि खाली 3 पाकळ्या. चित्र तुम्ही डोळ्यासमोर धरा की आपल्या समोर 3 पाकळ्या, 1 आणि 2 असं उलटं 3 आकडा त्याच्यामध्ये धरा, तसंच सुलटा पण धरा. तर वरच्या ज्या 3 दलं त्याची येतात, ह्याला दलं म्हटलं जातं. तर त्या दलांमध्ये सगळ्यात डावीकडचं दल असतं ते ल दल असतं. का असतं याचंही उत्तर मागं दिलेलं आहे. ते अभ्यास करून लिहिलं गेलेलं आहे की त्याला नाव काय द्यायचं, एखाद्या प्रदेशाला नाव का दिलं जातं, अमुकच नाव का दिलं जातं. तर त्या नाव देताना आता एवढी चक्रवादळ येतात, त्याला त्या प्रत्येक चक्रीवादळाला एक विशिष्ट नाव दिलेलं असतं. ते त्या वादळाचं स्वरूप बघून दिलं गेलेलं असतं. तसं ह्या दलांना प्रत्येक पाकळीला एक एक अक्षर जे दिलेलं आहे, त्यातलं स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या 3 पाकळ्यांमधली डावी पाकळी ही ल अक्षराच्या अंमलाखाली येते. मधली पाकळी ही ब अक्षराच्या अंमलाखाली येते आणि उजवी पाकळी ही भ पाकळीच्या अंमलाखाली येते. आणि खाली 3 पाकळ्या येतात. जसं वरती आकृती तुम्ही लक्षात आणली तशी बरोबर विरुद्ध आकृती खाली लक्षात आणा. डाव्या हाताला र अक्षर आहे, मधल्या भागाला, मधल्या पाकळीला य म्हटलेलं आहे,
आणि उजव्या पाकळीला म म्हटलेलं आहे. हे सांग आता ही रचना जी आहे ही रचना खूप महत्त्वाची आहे. ही खालीवर इकडं तिकडं झालं तर चालेल का? तर नाही चालणार. कारण आपण आता मूलाधार चक्रातनं पायरी चढत चाललेलो आहे. मग मूलाधार चक्रातनं जेव्हा ऊर्जा किंवा अचेतन संस्थेकडनं जो सिग्नल येणार आहे, जो संकेत येणार आहे, तो मूलाधार चक्रामध्ये आल्यानंतर तो पुढं जेव्हा शरीराकडं पाठवला जातो तेव्हा पहिल्यांदा तिन्ही खालच्या बीजांकडं पाठवला जातो. म र, य आणि म ह्या 3 बीजांकडं पाठवला जातो. आता मूलाधार चक्रातनं बाहेर पडलेली कंपनं कुठल्या बीजाला पहिल्यांदा जायला पाहिजे? र ला जायला पाहिजेत, य ला जायला पाहिजेत का म ला जायला पाहिजेत? हे कसं ठरलंय? तर ते सुद्धा ठरवून दिलं गेलेलं आहे. ह्या बीजाचा मुख्य जे बीज आहे, जे जिथं ब्रह्माचं स्थान आहे, 3 उलटी 3 सुलटी आणि बरोबर मध्ये जागा राहते, तिथं गोल करून ते केंद्रस्थान, तिथं अबीज उत्पत्ती. अबीज का? तो उत्पत्ती अक्षरच पहिलं अ येतं म्हणून इतकं सोपं त्याचं गणित आहे. तर अबीज निर्मिती मागं चित्र काढूनही दाखवलं होतं की पुरुष आणि स्त्री एकत्र झालं तर कसं बीज निर्माण होईल, कसं आकृती तयार होईल तेही दाखवलं होतं. ते डोळ्यासमोर आणा. तर आता जेव्हा मूलाधार चक्रामधनं मग अबीज जेव्हा तुमचं जागृत होतं, जी उत्पत्ती आहे, विचारांची उत्पत्ती आहे, हा विश्वाचा, हा चैतन्याचा, हा प्रकाशाचा हा जो काही कारभार आहे, आपण नुसतं म्हणतो की हे जगतामध्ये पहिला शब्द ओंकार तयार झाला, सोहम साधना करावी. पण ती का करावी, कशी करावी, तर आता त्याचं इथं उत्तर त्याच्यामध्ये मिळतं या स्वाधिष्ठान चक्रामध्ये. की नुसतं आपण ओंकार म्हटलं की आकार उकार मकार इतकं बोलून फक्त मोकळा होतो. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे की ब्रह्माच्या बाबतीत, स्वाधिष्ठान चक्राच्या बाबतीत ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे आकारो ब्रह्मा. म्हणजे अक्षराला त्यांनी शिक्का मारलेला आहे. हे उत्पत्तीचंच अक्षर आहे. आणि मग अ झाला की उ झाला आणि म असा ओम तो तयार होतो. पण हा या स्वाधिष्ठान चक्रामध्ये तयार होतो. कारण जेवढं अ ला महत्त्व आहे, अ चा उच्चार, जेव्हा एखादी चक्र आपण नुसता अभ्यास करायचा नाही, आपल्याला ती जागृत करायची. आपल्या नित्य जीवनामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, म्हणून आपण हे आत्ता घेतोय, बोलतोय. पण केंद्रस्थानाकडे, मुख्य स्थानाकडे, स्वाधिष्ठान चक्राचा मेन ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला खालच्या 3 पाकळ्या र, य आणि म या पार करून तुम्हाला वर जायचं आहे, किंवा त्या पार करून तुम्हाला वर जायला लागतं. त्याच्याशिवाय जाता येत नाही. मग आता या 3 बीजाक्षरामध्ये कुठल्या बीजाक्षराला तो मान दिला गेला आहे किंवा त्या बीजाक्षराचं महत्त्व आहे? तर अभ्यास केला तर र बीज आपण पहिल्यांदाच पाहिलं की र हे अग्नितत्वाचं बीज आहे. य बीज आणि म बीज हा जो, ही जी 3 बीज आहे त्यातला जो म आहे, अ चा उच्चार केला तर तुम्ही जर ओठाने उच्चार केला तर अ केलं तर तुम्हाला जो स्वर तयार होतो कंठामध्ये, तो त्या कंठाच्या मध्ये टाळ्याला तिथंच अडकतो. पण गंमत अशी आहे की जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. ह्या चक्रामध्ये, चक्राचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पत्ती ज्या चक्रामध्ये आहे तिथंच तो लय आहे आणि त्या लयामध्येच परत उत्पत्ती आहे.
म्हणून याच्यामध्ये मंत्रामध्ये आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो, पुनर्गमनायश्च, परत येणार. दुसरं ओळ आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम. तर ही दोन ह्या ओळी ह्या अक्षराशी निगडीत आहेत, ह्या चक्राशी निगडीत आहे. मग काय आहे? आपण रोजच्या जीवनामध्ये हजार मंत्र म्हणतो, रोज पोथ्या वाचतो, सगळ्या गोष्टी करत असतो. आता बघायच्या वेळी आपण हे लक्षात घ्या, आपण काय टाळूतनं आपल्या शरीरात ऊर्जा शिरलेली आहे, मूलाधार चक्रामध्ये तिने प्रवेश केलेला आहे आणि मूलाधार चक्रांनी आता आदेश सोडलेला आहे की देहाकडं ही जशी ही शक्ती आहे ही मी आता विभागून देणार आहे. मागील भागात सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. मुख्य वाहिनी कोण? तर हृदयापासनं आलेली मोठी रक्तवाहिनी ही हृदयापासनं सरळ येऊन स्वाधिष्ठान चक्रामध्ये जोडली गेलेली आहे. आणि हे आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. मी मुद्दामून आज हळू सांगतोय कारण या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजेत. की सगळं आहे, पण इंधन कुठनं आहे? तर हृदयातनं येणार आहे. आणि मग आलेलं आहे, इंधन जळलेलं आहे, मग त्याचा कार्बन झालेला आहे, मग तो कचरा पण बाजूला टाकायचं पाहिजे ना. मग ते सुद्धा काम इथंच होतं. पण आधी मूलाधार चक्रातनं आपण परत येऊन तिथं आलेला जो संकेत आहे ऊर्जेच्या बाबतीतला, तो पहिला मध्ये जातो. आता मध्ये का जातो? तर हे बीज, ही पाकळी, हे स्वाधिष्ठान चक्रातलं घर, हे पूर्णत्व आहे आणि उत्पत्तीचं पण आहे. गंमत कशा, तुम्हाला उच्चार केल्याशिवाय कळणार नाही. आपण जर पाहिलं तर ज्या शब्दाला जोडलेला असतो, पाय, ज्या चा पाय तोडलेला आहे, मोडलेला आहे, ते मग श्रीम असो, क्लीम असो, रीम असो, तर तिथं अगोदरचा मंत्र संपतो. ओम म्हटलं तर असे प्रत्येक अक्षर हे नीच संपतं. आणि त्याच्यामध्ये हा येतोच. ओंकारामधला आकार आणि मकार हे प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक शब्दात सामावलेला आहे. मग आता हा चा पाय कशाला मोडायचा? आपण अजून एक सोपं म्हणजे उदाहरण सांगतो की जेव्हा एखादा न्यायाधीश कैद्याला फाशी देतो तेव्हा ते नीब मोडून टाकतो, तो पाय मोडून टाकतो त्या नीबचा, की परत त्यांनी काही दुसरं लिहिलं जाणार नाही. पूर्णत्व. मग जिथं मोडलं जातं, जसं मनुष्याचा पाय मोडला की तो चालू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल न चालाल काय झालं, आता कृत्रिम वगैरे आलं, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. पण मूळ स्वरूपात आपण लक्षात ठेवा, जेव्हा पाय तुटतो तेव्हा अगोदरची सबंध घटना, अगोदरच्या सगळ्या गोष्टी त्या पाय मोडताना येऊन संपतात. मग तुम्ही उच्चार करा. आता आपण कुठलाही घेऊ शब्द, श्रीम शब्द घेऊ. श्रीम हे केलं बघा, ओठ जोडले जातात, उघडत नाही. हा म्हणताना, पाय तुटलेला म्हणताना, शब्द उच्चारताना ओठ हे मिटले जातात. आणि जिथं ओठ मिटले जातात, ज्याला ओष्ठ आपण म्हणतो, ते तत्व म्हणजे जलतत्व. मग श्रीम बघा, तुम्ही उच्चारून बघा, श्रीम, क्लीम, रीम, तोंड उघडू शकत नाही. पण हाच बघा, ह्या जोडून जेव्हा शब्द येतो ना श्रीम, तेव्हा आहे, बोलता उच्चार करता. पण नुसता म्हटलं तर ओठ आपोआप उघडतात. म्हणजे जी गोष्ट जिथं संपलेली आहे, ज्या गोष्टीचा जिथं नाश झालेला आहे, म्हणजे जिथं मरण झालं आहे, तिथं पुनरपि जननम, परत नवीन गोष्ट चालू.
तोट उघडलं. तत्व बदलतं, जलातनं तत्व बदलतं, अग्नितत्वात जातं. मग ही ह्या पाकळीचं वैशिष्ट्य आहे की जिथं मकार आहे, जिथं म आहे. मग ही पाकळी कशाशी निगडीत आहे? जलतत्व आणि अग्नितत्व शरीरामध्ये उत्पन्न होणं. मग कुठं उत्पन्न होतं आहे? तर मोठ्या आतड्याशी निगडीत आहे. तिचं काम काय आहे? तर मोठ्या आतड्याशी निगडीत आहे. शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की किती 3/4 पाणी जे काही असतं मनुष्याच्या शरीरामध्ये, त्याचं नियंत्रण जर कमी जास्त झालं तर मनुष्यामध्ये रोग उत्पन्न होतो. मग ही म पाकळी, हे म अक्षर, तो रोग नियंत्रित ठेवायचं किंवा तो रोग होऊ नये, किंवा जर तो रोग झाला असेल तर तो बरा करण्याचं कार्य, बऱ्या करण्याची ताकद ही म अक्षर करतं. पण हे म कुठलं? तर फक्त म. पण आपण जर एक म तुम्ही बघा, हा म आणि त्याचा पाय मोडलेला आहे, तिथं जीवन संपलेलं आहे. अगोदरची गोष्ट आहे पण तिथं येऊन थांबलेलं आहे. फुल स्टॉप. शून्य तिथं येऊन थांबलेलं आहे. अक्षर पूर्ण शून्य झालं. त्याच्या पुढं तुम्ही जेव्हा मचा उच्चार करता तेव्हा ओठ उघडले गेलेले आहेत. जलातनं परत अग्नी निर्माण झालेला आहे आणि नवीन उत्पत्ती त्याच्यामध्ये झालेली आहे. आता ही उत्पत्ती झाल्यानंतर आपण पहिल्यापासून पाहिलं की साधं जेव्हा वर्ण असतो तर त्याला गती देण्याकरता काहीतरी पाहिजे ना. मग त्याच्यावर अनुस्वार दिला जातो. जर त्याच्यात चैतन्यच नसेल तर उपयोग काय? मग पहिलं आपण जसं गणपतीतला ग, मग त्याच्यावर गम, मग त्याच्यावर आपण अनुस्वार दिला. मग हा अनुस्वार जेव्हा तुम्ही म वर देता तेव्हा मम असा शब्द तयार होतो. उत्पत्ती, चैतन्य आणि परत नाश. नीट समजून घ्या. म शब्द समजणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या मला जसं स्वाधिष्ठान चक्र हे नाव आहे तसं ह्या चक्राला, ह्या पाकळीमुळे, म मुळे माता चक्र पण म्हटलं जातं. का माता चक्र म्हटलं जातं? कारण हे आईशी निगडीत आहे. आणि मुळात म्हणजे पुरुष प्रधान हा म असून निगडीत मात्र आईशी होतो. आपण उच्चार करताना बघा, मा, माता, मदर, मम्मी बघतो की नाही. उत्पत्ती, लय, मम मम. आई म्हणते लहान मुलाला, चल तुला मी मम्मम भरवते. मम्ममची वेळ झाली. म शब्द कशासाठी घेतलाय? मम मम म्हणजे पहिला म हा ओठाने उघडतो, दुसरा म तिथं पाय तुटतो. उच्चार करून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही लिहून बघितलात आणि जर असं म्हटलात कसं होईल, नुसतं पाय जर मोडला नाही दुसऱ्या मचा तर म म म म होईल. पण मम्मम शब्द उच्चारताना म त्याच्यामध्ये अनुस्वार अ सुद्धा येतो. म्हणजे उत्पत्ती येते, म्हणजे अग्नी निर्माण होतो. त्या आईच्या दुधामध्ये किंवा त्या अन्नामध्ये अग्नी निर्माण होण्याचं काम, उच्चारण हे या स्वाधिष्ठान चक्राच्या या पाकळीमार्फत केलं जातं. अन्न आहे पण त्याच्यामध्ये ऊर्जा स्थित करायचं आणि ऊर्जा निर्माण करायचं कार्य आपण जो शब्द उच्चारतो त्याने होतं. मम मम लिहिलं की पहिला मच लिहिला जातो, दुसरा पाय मोडला जातो, परत तिसरा म लिहिला जातो, चौथ्यातला पाय मोडला जातो. असा तो शब्द तयार होतो. मग जेव्हा मूलाधार चक्रामधनं संकेत येतो, सिग्नल येतो, प्रकाश येतो आणि या
पाकळीमध्ये जातो तेव्हा तुला सांगता त्या पाकळीला अशी आज्ञा केली जाते की या देहाची उत्पत्ती, या देहाच्या उत्पत्तीला देहाच्या ज्या इतर चक्र आहेत याच्यामध्ये स्थिर ठेवायचं काम हे पाकळी तुझं आहे असं मूलाधार चक्र त्या पाकळीला आज्ञा करतो. आणि त्या या पाकळीच्या बाहेर असलेले ज्ञानतंतू, हे ज्ञानतंतू वरती आपण अक्षर बघितला र ब भ, या भ पाशी जाऊन धडकतात. पण भ पाशी कधी धडकतात? मनुष्याच्या मनामध्ये एखादे उत्तम विचार आले. मग उत्तम आलेला विचार जेव्हा आपण म्हणतो की अरे तू एखाद्या गोष्टीचा विचार करताना चांगल्याने कर, वाईट का विचार करतोस? तुला असं का वाटतं की ह्याच्यात वाईटच आहे? कारण तुझा विचार करायची पद्धतच चुकीची आहे असं आपण रोजच्या जीवनात बोलताना म्हणून टाकतो की ज्याला बरेच जण पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात. पण मग या स्वाधिष्ठान अचेतन संस्थेमध्ये परत आपण आता इथनं या म पासनं अचेतन संस्थेकडे जाणार आहोत. कारण तिथं सगळं स्टोअर आहे, त्यांनी पाठवलेलं आहे. मूलाधार चक्र मागत नाही, जे येतं ते पुढं पाठवतं. पण हा म काय करतो की बाबा रे तू पाठवलेलं आहेस, तू मला सिग्नल तर पाठवलेला आहेस, पण हा देहासाठी हा योग्य आहे का नाही हे एकदा जरा विचारून घे. म्हणून हा म परत कुठनं परत सिग्नल पाठवतो, हा कुठनं हा प्रवाह होतो, तर जी रक्तवाहिनी हृदयातनं आलेली असते, हृदयाभिसरण, इथनं तो प्रवाह परत त्या अचेतन संस्थेत जातो आणि ते काम करतं अपानवायू. स्वाधिष्ठान चक्रामध्ये अपानवायूवरती चालणारं हे चक्र आहे. प्राणवायू असतोच, पण मुख्य भाग कोणाचा असतो तर अपानवायूचा. मग मोठ्या आतड्यापासनं जी प्लीहा निर्माण होते, त्या प्लीहेमध्ये जो वायू निर्माण असतो तो अपान असतो. तो शरीरातल्या पाणी आणि अग्नी ह्या दोन्ही गोष्टींवरती नियंत्रण ठेवतो. मग हे जर बिघडलं, हा म बिघडला, हा म काय करतो? सिग्नल पाठवतो, परत हृदयाकडनं सिग्नल पाठवतो की जा मेंदूला जाऊन त्या अचेतन संस्थेला विचार की तू पाठवलेलं बरोबर आहेस का. आपल्याला कसं कळतं? आपल्या शरीरात मोठ्या आतड्यामध्ये तेव्हा गॅसेस तयार होतात. आपण जे म्हणतो ना आपल्या शरीरामध्ये पोट फुगलं आहे, गॅस तयार झाला आहे. आयुर्वेदामध्ये म्हणतात त्याचा अपान बिघडला. आणि अपान बिघडला की मग तो गॅस वर सरकत जातो आणि मग बाजूला इकडं हृदयाच्या इथं येऊन अडकतो. हे वायुरूपाने अडकतं. पण हे जी पाकळी आहे, म पाकळी आहे, ती पाकळी हे काम करत असते. ती अपान वायूला सांगते कुठेतरी गडबड झालेली आहे, यांनी काहीतरी घोटाळा केलेला आहे आणि मूलाधार चक्राचं कार्य यांनी बिघडवलेलं आहे आणि म्हणून खाण्यात काहीतरी चुकीचं आलेलं आहे. आणि खाण्यात चुकीचं आलेलं आहे म्हणून अपान वायूमध्ये बदल घडलेला आहे. आणि अपान वायूमध्ये बदल घडला की शरीरामध्ये गॅस उत्पन्न होतो. आणि मग शरीरामध्ये गॅस उत्पन्न झाला की वरची सगळी चक्र डगमगायला लागतात, ज्याला आपण म्हणतो की अस्वस्थता होते. ढेकरा फार येतात, पुढं पाठीमागं ब्लॉक होतं, छाती जड होते म पाकळीमुळे. कारण तिचं कार्य आहे मेंदूपर्यंत पोचवणं, मेंदूला सांगणं की काहीतरी गडबड आहे, कुठंतरी घोटाळा आहे, कुठंतरी चुकतंय गणित. आणि मुख्य हा जो वायू आहे, हा वायू बिघडतोय. हा जर वायू बिघडला तर इतर चक्र बिघडणार आहेत, तर तेव्हा काहीतरी जरा बघ.
आणि मग हे कार्य वरती जातं ब पाकळीकडं. बघा, म मधनं 2 ठिकाणी बाहेर पडतं. आधी काय सांगितलं? वरती भ आहे, भ पाकळी आहे. मग भ पाकळी काय करते? शरीरामध्ये वायू निर्माण झाला. खाऊन झाला का? आम्ही तर काही खाल्लंच नाही, वातुळ काही खाल्लंच नाही. त्या पदार्थाचा ग्रहण करताना जो गुणधर्म असतो त्याप्रमाणे ते अन्न शरीरामध्ये कोठ्यात गेल्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये जेव्हा ते येतं तेव्हा त्याचं जेव्हा वर्गीकरण होतं आणि तेव्हा लक्षात येतं की अरे मी तर काही खाल्लेलंच नाही आहे. मग तो कसा काय तयार झाला? मग काय असं काय घडलं? मी तर काही खाल्लं म्हणजे काही ग्रहणच केलं नाही. मग ते मूलाधार चक्र सांगतं अरे यांनी तर काहीच ग्रहण केलेलं नाही आहे. मग तरी याचा अपान कसा काय बिघडला? मग ते जातं भ पाकळीकडं. भ पाकळीचं काम काय? की वाईट शक्तींना नष्ट करणं. मग जेवढ्या काही वाईट शक्ती आहेत, जेवढ्या काही वाईट मंत्र आहेत, भैरव साधना, भैरवी साधना, बघा कसे त्या देवतेंची नावं सुद्धा त्या ब पासून चालू होतात. बम 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 बम. कधी मंत्र जर त्याच्यात तुम्ही बघितलेत ते सगळे भनी चालू होतात. ब बड्जितला यांनी चालू होतात. मग मेंदू सांगतो की नाही काही झालेलं नाही आहे, ह्याने कुठली तरी बातमी ऐकली आणि या अचेतन संस्थेला त्यांनी चुकीचं सांगितलं की हा घाबरला. जसा घाबरला तसं ते मूलाधार चक्राला त्यांनी सांगितलं मी घाबरलेलो आहे, शरीरात त्याप्रमाणे क्रिया तयार कर. की मूलाधार चक्र लगेच स्वतःचा जेवढा भाग येतो, स्वतःच्या अंमलाखाली जे काही मागच्या वेळी सांगितलेले शरीरातले घटक आहेत, पोटात गोळा येणं, पटकन लघवीला लागणं आणि गुदद्वाराच्या इथं त्याचा दाब पडणं. गुदद्वाराच्या इथं दाब पडणं. पण गंमत अशी आहे की या गुदद्वारावरती मूलाधार चक्रामध्ये तयार झालेला आहे ही भीती तयार झालेली आहे. पण स्वाधिष्ठान चक्रामध्ये मधलं अक्षर जे आहे आपण बघितलं र य अक्षर, हे य अक्षर गंमत अशी आहे की त्याची स्वतःची कार्यपद्धती आहे. अरे खूप चुकीची बातमी ऐकली, वाईट वाटलं, पोटात गोळा आला, कळ आली, मला शौचालय जायला पाहिजे, पण य म्हणतं थांब रे काही नाही, काही काळजी करू नको. म्हणजे मूलाधार चक्रातनं निर्माण होणारी कंपनं आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये आलेली कंपनं याचं वर्गीकरण करायचं काम ही य पाकळी करते. आणि ती म्हणते नाही थांब जरा, काही काळजी करू नकोस, मी आत्ता वाहनातनं प्रवास करतोय, बातमी गाडीमध्ये वाहन प्रवास करताना आली, आहे का कुठं बाजूला शौचालय की तिथे लगेच थांबणार नाही. पण चक्राने जर सांगितलेलं आहे की नाही असं असं आलेलं आहे आणि तुला आता मोठ्या आतड्यांनी रस उत्पन्न केलेले आहेत, पाण्याने दाब उत्पन्न केलेला आहे, की गुदाने सांगितलेलं आहे तुला मोकळं व्हायला पाहिजे, पण ही य पाकळी करते नाही नाही थांब जरा, आत्ता जागा नाही आहे. ती मेंदूला सांगते की बाबा रे अजून कुठंतरी यायचं ठिकाण थांबायचं आहे, तोपर्यंत तू कळ काढ. आणि तीही य पाकळी आपल्या मेंदूला आणि अचेतन अवस्थेला गुंडाळून ठेवते, चकमा देते. आणि ह्याच्यावरती अंमल भगवान श्रीकृष्णाचा आहे. आता गंमत कशी आहे बघा, थोडंसं इथं ही पण पाकळी करणं गरजेचं आहे. तर थोडंसं विषयांतर करून सांगतो की भगवान श्रीकृष्ण फक्त भगवान म्हणूनच सगळ्यांना माहिती होते. त्यांना कोणी चोर म्हणतं का? माखन चोर म्हणतो आपण. पण एखाद्याने जर दुकानातले जाऊन जर लोणी चोरलं तर त्याला चोर म्हणून तुरुंगात टाकतील. पण भगवंतानी चोरलेली गोष्ट जेव्हा समोरच्यानी पकडली तर तेव्हा त्याला समोरच्याला जे दिसलं ते असं अद्भुत दिसलं की त्याची चोरी बाजूलाच राहिली.
पण बाजूला राहून सुद्धा तो चोर म्हणून गणला गेला आणि भगवान श्रीकृष्णाला जे सांगायचं होतं स्वतःचं अस्तित्व ते सुद्धा सांगता आलं नाही. त्याचं कारण असं की या य पाकळीशी तो सुद्धा जोडला गेलेला आहे. मग उदाहरण कुठलं तर आपण लहानपणीपासून सिनेमा बघतो, श्रीकृष्ण सिनेमा किंवा कुठल्या ह्याच्यात की ती यशोदा तो श्रीकृष्ण चोरून तो लोण्याचा गोळा तोंडात टाकतो आणि तो तोंडात टाकतो, ती यशोदा म्हणते बघू तू काय खाल्लंय म्हणून ते असं हे करून तोंडात बघते. आता ती तोंडात लोण्याचा गोळा यशोदा बघत असते तेव्हा श्रीकृष्ण दातीला सगळं ब्रह्मांड दाखवतो. माँ देख दिखा, लल्ला दिखा, ल अक्षर, लल ला, ल अ ल आ, डावी पाकळी आतमध्ये आहे पण दिसताना वेगळं दिसतं. आणि जेव्हा ती यशोदा तोंड उघडते तेव्हा ती तिला ते ब्रह्मांड भगवंत दाखवत असून तिला ते ब्रह्मांडाकडे लक्षात जात नाही. माझ्या पोरांनी काय चोरलं, लोण्याचा गोळा चोरला, इथंच तिचं लक्ष जातं आणि तिच्या लक्षात येत नाही की एवढं म्हणजे भगवंतांनी स्वतःचं अस्तित्व प्रत्येक वेळी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पण ते समोरच्याला कळलं नाही. मग जिथं त्या आईला कळलं नाही तिथं आपण सर्वसामान्य माणसाला काय कळणार. मग शरीराची रचना करताना त्यांनी सांगितलं काळजी करू नकोस, ह्याची पण मी सोय करून ठेवलेली आहे. आणि मग स्वाधिष्ठान चक्रामधली खालची डावी पाकळी ल ही सांगते, ही 5वी घटना आहे, हे तू ओळख, तू याच्यावर विचार कर आणि मग तुझी प्रतिक्रिया वरच्या चक्राला पाठव. आणि या ल अक्षरामध्ये ती उपाययोजना केलेली आहे. जे मुळात आहे ते सगळं स्टोअर खरं काय आहे, शरीराची चैतन्य शक्ती खरी काय आहे. घरामध्ये सगळे दागदागिने सगळे आहेत, सगळीकडे पसरून ठेवत नाही, घरातल्या एकाच ठिकाणी ते लपवून ठेवतात आणि लक्ष त्या दागिन्यांकडे कायम केंद्रित असतं आपलं. आहेत ना, आहे, कुलूप आहे ना, आहे, बघत नाही. रोज उघडून बघतो का आपण आपल्या घरातली तिजोरी, पैसे आहेत का, दागिने आहेत का, तर नाही, आहेत हे माहिती आहे. म्हणजे जिथं सुरक्षित आहे तिथं माहिती आहे. म्हणून ल पाकळी ही स्वाधिष्ठान चक्रामध्ये दुर्लक्षित पाकळी जरी असली तरी ती स्वतःचं अस्तित्व कायम दाखवत असते आपल्या अचेतन अवस्थेला. बाबा रे, तू कितीही सिग्नल पाठवलेस तरी, बुद्धी भ्रष्ट करायचा प्रयत्न केलास तरी, इतरांच्या संगतीने तू या माणसाची बुद्धी भ्रष्ट किंवा चुकीच्या मार्गावर पाठवणा केलास तरी, दारू पिऊ नको हे सांगताना सुद्धा, कारण काय आहे, जे काही जलाचे रोग आहेत या स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत आहेत आणि ही ल त्या अचेतन संस्थेला सांगते की तू जे सिग्नल पाठवतोस ना मूलाधार चक्राकडं, जी कंपन पाठवतोयस ना, तू पाठव, तू काही काळजी नाही, कारण याची सद्विवेक बुद्धी जागृत करायचं काम मी करते असं म्हणून ती लची पाकळी मनुष्याची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायचं काम करते. पण दुर्दैवाने तोपर्यंत मनुष्य त्या भ पाकळीमध्ये अडकलेला असतो आणि स्वतःच्या शरीरामध्ये निगेटिव्ह ऋणभारित ऊर्जा निर्माण करून घेतो, ज्याला म्हणतो मनुष्य व्यसनाधीन झाला. आणि मग ज्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये, ज्या स्वाधिष्ठान चक्राचं कार्य हे जलाला नियंत्रित करण्याचं आहे, अग्नीला नियंत्रित करण्याचं आहे, जिथं अ अक्षरा केंद्रात आहे, ज्याच्यावरती अनुस्वार हे अग्नीप्रमाणे काम करणार आहे, ते कामच करत नाही. आणि मग जलाचं तत्व बिघडलं की जलोदर होतं, उदर बिघडतं, अपान वायू बिघडतो, अग्नी बिघडतो, मग पोटात पाणी वाढत जातं, अनियंत्रितपणा येतो, कारण स्वाधिष्ठान चक्राचं कार्यच बिघडतं. आणि ते बिघडलं, अग्नी बिघडला की म धातू बिघडतो. आणि मग हा म धातू जो बिघडलेला म धातू आहे, हा म धातू
उत्पत्ती जी करतो, आता कसं उत्पत्ती कशी होती, मला जो अधिकार दिलेला आहे, पायफुटी काय करतो, अगोदरची गोष्ट तिथंच थांबवतो. दुसरा काय करतो, उत्पत्ती करतो. पण गंमत अशी होते, जेव्हा त्याचा उच्चार मम असा होतो तेव्हा सगळं जागेवरच राहतं. हे बीजचं वैशिष्ट्य आहे. शून्य करा, अनुस्वार देतो म्हणजे काय, त्याच्यावर शून्यच होतं. शून्यामध्ये जर तुम्ही अधिक शून्य केलं तर उत्तर शून्यच येतं, आणि शून्यामधनं वजा शून्य केलं तरी उत्तर शून्यच येतं. म्हणजे जी स्थिती त्या बीजामध्ये, जी स्थिती त्या दलामध्ये आलेली असते ती कायम तशीच राहते, ती बदलत नाही. म्हणून बीज महत्त्वाचं. सांभाळायचं काय, तर ती पाकळी सांभाळायची आहे. मग जेव्हा जलोदर होतो, ज्यांना उदराचे आजार आहेत, ज्यांना पोटाचे आजार आहेत, ज्यांना गॅसचे आजार आहेत, त्यांनी चा उच्चार करावा. पण त्याच्या आधी त्याला कुठला जो शब्द, ज्या बीजाचा शब्द आहे, जो मंत्र आहे, माझं नीट होत नाही, म्हण हा अमुक अमुक मंत्र म्हण. ओम ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय नमः. जिथं संपतो का कायम लक्षात ठेवायचं. मंत्र म्हणताना अक्षर कायम डोक्यामध्ये बिंबवून घ्या, की जिथं येतो आणि जिथं पाय मोडला जातो तोच मंत्र सिद्ध करतो. बाकीचे मंत्र शरीरामध्ये निगेटिव्हिटी, वाईट घटना, वाईट गोष्टी उत्पन्न करतात. ही सोपी गोष्ट आहे. ते एवढं जरी तुमच्या म्हणजे चं लक्षात राहिलं ना तरी तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. श्रीम म्हटलं की तो पाय तुटलेलाच पाहिजे. श्रीम असं नुसतं असं म्हणतो का आपण, तर नाही म्हणत. क्लीम म्हटलं की पाय तुटलेला आहे. म्हणजे अगोदरची गोष्ट जी आहे तिथं, त्याच्या पुढं तुमच्या शरीरामध्ये फरक पडू शकत नाही, आणि स्वादिष्ठान चक्र बिघडत नाही. पण बिघडतं कधी, तर मनुष्य बरोबर या पाकळीकडं, या चक्राकडं लक्ष देत नाही. उत्पत्ती काय होते त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण ते फसवाचं काम अचेतन अवस्था करत असते. कारण ती अचेतन अवस्था लोभ निर्माण करते. आणि मग ही जी देवाणघेवाण आहे, मग लोभ आलेला आहे. मग तुम्ही म्हणाल मग मग शरीरामध्ये जातं कसं तिथपर्यंत. अगदी स्वादिष्टान चक्रामधनं वरती जर ही 5 चक्र अजून आहेत, तर मग डायरेक्ट कनेक्शन कसं काय. हृदयातनं तर काय येतं, रक्त येतं, ते शुद्ध केलं जातं आणि परत पाठवलं जातं. यकृतात यकृत कशावरती अवलंबून आहे, रक्ताच्या वरती अवलंबून आहे. स्थिती काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग सिग्नल पाठवतं कोण, ही देवाणघेवाण करणारं कोण करतं, ती सुषुम्ना नाडी करते. तिचं काम आहे खालीवर करणं, आणि वाईट आणि बरं ही इडा पिंगला करते. वाईट करायचं का बरं करायचं, मग तिथंच माणूस अडकून राहतो. म्हणून ह्या 3 नाड्या, अजून बऱ्याच नाड्यासुद्धा आपण म्हटलं, नाड्यांचे प्रकार, खूप प्रकारच्या नाड्या आहेत. सूर्यनाडी, चंद्रनाडी, खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तिथपर्यंत आत्ताच काही जाण्यात अर्थ नाही. आत्ता आपल्याला स्वादिष्टान चक्राच्या अनुषंगाने जी नाडी आहे ती सुषुम्ना नाडी आहे, की ती हे ट्रान्समिटचं काम करते. आणि म्हणून जेव्हा आपण साधनेला बसतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो की मला अमुक गोष्ट खायची आहे, अमुक गोष्ट लिहायची आहे, अमुक गोष्ट ऐकायची आहे, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही या शब्दाचा उच्चार करावा. हा चा जेव्हा उच्चार करता तेव्हा त्या ला बरोबर आपोआप अचेतन संस्थेकडं हा सिग्नल जातो. तुम्ही नुसतं म्हणतात, ओम गम गणपते नमः. ओम का म्हणायचा, प्रत्येक मंत्रशास्त्रामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये ओम का म्हणायचा, कारण हा जो आहे हा मास्तरकीसारखं काम करतो शरीरामधल्या ऊर्जेला. आणि हा अचेतन संस्थेला फसवतो. आणि अचेतन संस्था काय करते, काय आले ना, आलंय ना, येऊ दे, जाऊ दे मूलाधार चक्राकडं. आणि मूलाधार चक्र काय करतं, त्याचं माझ्याशी निगडीत आहे का, नाही, जाऊ दे वर. मग ह्या पाकळीपर्यंत जातं, आणि मग ही पाकळी तो अंमल बरोबर करते. माझ्यापर्यंत पोचलं
सिग्नल माझ्यापर्यंत आला, आता मी माझ्या दृष्टीने मी काय आहे ते बघतो. वाईट असेल तर पाकळीकडे जातो. जर तुम्हाला शक्यता वाटत असेल की माझ्यातनं हे काम होणार नाही, मग तुमचा मन विचार करत असेल आणि भगवंताला जेव्हा आपण नामस्मरण करून भगवंताला हाक मारतो की भगवंता माझी मदत कर, तर ते अक्षर ल पाकळीकडे पाठवतं. कारण जिथं विष्णू विराजमान आहे, विष्णूच्या अंमलाखाली ती पाकळी आहे. काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. पण हे करत असताना आपलं स्वाधिष्ठान चक्र हे शुद्ध हवं. नुसतं ह्या पाकळ्या आल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी होत आहेत तर तसं होत नाही. तर चक्रही शुद्ध हवं. मग ते चक्र शुद्ध कसं हवं ते याला एक गोष्ट आहे. मग ती परत आपली जाते ते सहस्त्रार्कडे. तर इथं त्या गोष्ट कशी आहे, तर म्हणजे गोष्टींनी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कसं काम करतं. की जो नागाचा फणा आहे, शेषाचा फणा आहे, जो आपल्या डोक्यावरती आहे. एकदा झालं काय की अश्विनी कुमार यांना वाटलं की आपण पिंगला विद्या शिकावी. सगळ्या देवांचे हे वैद्यराज होते, वैद्यराज आहेत, आणि तेवढी एकच विद्या त्यांना माहीत नव्हती आणि ही फक्त शेषाला माहिती होती. आणि ते शेषाकडे येतात आणि त्यांना बघून ते शेष त्यांना नमस्कार करतो की आपण माझ्या इथं आलात, त्याचं कारण सांगा. आणि मग ते अश्विनी कुमार सांगतात की मला पिंगला विद्या तुझ्याकडनं शिकायचं आहे, पिंगला शास्त्र शिकायचं आहे. पण शेष म्हणतो मी काय शिकवीन असं वाटत नाही, कारण कित्येक दिवस झाले माझा एक डोळ्यापुळे मी हैराण आहे, माझा एक डोळा खूप दुखतोय आणि त्याला मी इतके उपाय केले पण तो डोळा काय नीट होत नाही आहे आणि त्यामुळं माझी एकाग्रता काय ढळत चाललेली आहे. आणि ही एकाग्रता ढळत असल्यामुळे मी माझ्या स्वामींचं नीट रक्षणसुद्धा करताना माझं सारखं दोलायमय अवस्था होती, कारण मी ती सहन करू शकत नाही. आणि मग तेवढी तुम्ही जर माझं काम केलं आणि माझा डोळा जर नीट केलात तर मी तुम्हाला शिकवू शकेन. आणि मग अश्विन मुनी, अश्विन ऋषी त्याला त्रिदोष असं ते एक नाव असलेलं औषध त्याला देतात. काही ठिकाणी त्याचा वेदांमध्ये त्रिदोष, काही ठिकाणी त्रिपाद, काही ठिकाणी त्रिकण असं उच्चार आहे. आणि त्याला ते देतात आणि ते सांगतात डोळ्यावर याच्यासारखं उत्तम औषध नाही. कुठलाही डोळ्याचा अडथळा असो, या औषधाने बरा होतो, तूही बरा होशील, तोपर्यंत मी थांबतो. शेषनागालाही आनंद होतो, चला आपल्या डोळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, बरं झालं आले. आणि त्यांनी काही व्यवहार केलेला नसतो की तुम्ही मला बरं केलं तरच याच्यात. पण जेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये एखादी पीडा असते तेव्हा त्याचं शरीर कुठल्या तरी वेदनांमुळे शरीरातली ऊर्जा ही बदललेली असते. मूळ शरीरातली ऊर्जा ही स्थित नसते आणि तेव्हा तो दुसऱ्याला योग्य ऊर्जा देऊ शकत नाही. तसं शेषाला जेव्हा जो वेदना होत असतात आणि त्याच्यामुळे हे पिंगळाशास्त्र जे आहे तो त्यांना देऊ शकत नसतो. आणि ते जेव्हा त्याला औषध देतात आणि म्हणतात की आता थांबणार, देवांचेच वैद्य, पण ते काही थांबत नाही. अजूनच वेवळायला लागतं, अजूनच त्रास व्हायला लागतो. आता अजून त्रास व्हायला लागल्यानंतर अश्विनी कुमारांना लक्षात येत नाही की काय नक्की असा प्रकार आहे की मी एवढा सगळ्यांना बरा करणारा आणि माझा हा रामबाण उपाय असताना सुद्धा हा बरा झाला नाही. तेवढ्यात नारद मुनी तिथे येतात. नारद मुनी म्हणतात अरे वा, तुम्ही इथं कसे काय. आणि ते सांगतात की असं असं आहे, सर्व कथन करतात गोष्ट. नारद मुनी म्हणतात तुम्हाला याचं उत्तर पाहिजे असेल तर मृत्यूलोकात जा.
आणि तिथं अमुक गावामध्ये एक वैद्य आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला औषध मिळेल. अश्विनी कुमार म्हणतात ठीक आहे, आणि मग ते वेश बदलून त्या गावातल्या वैद्यांकडे येतात आणि त्याला सांगतात की असा असा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, डोळ्याची नजरेचा प्रॉब्लेम आहे. तर तो काही दूर होत नाही आहे, आणि त्रिपाद औषध मी, त्रिकण औषध मी हे वापरूनसुद्धा हा दोष जात नाही आहे. आता तो आयुर्वेद वैद्य असतो, आयुर्वेदाचा अभ्यास करणारा, आयुर्वेद जाणणारा, तो एका सेकंदात ओळखतो. हे औषध फक्त अश्विनी कुमारांनाच माहिती होतं, हे तुम्हाला कसं माहिती? आणि वेश बदलून आलेल्या अश्विनी कुमारांना तो ओळखतो. अश्विनी कुमार मूळ रूपात प्रगट होतात आणि त्याला सांगतात अमुक अमुक घटना घडलेली आहे. आणि मग ते वैद्यांना विचारतात, अश्विनी कुमारांना वैद्य विचारतात की तुम्ही डोळ्यात औषध कसं घालताय? ते सांगतात 2000 डोळे आहेत त्याचे. आता 1000 मुख म्हटल्यानंतर साहजिकच प्रत्येकी 2 असे 2000 झाले. ते सगळ्यात औषध घालतो. ते म्हणले इथंच चुकलात तुम्ही. ज्या डोळ्याला त्रास आहे फक्त तिथंच औषध घाला, म्हणजे तुम्ही ते पटकन बरे होतील. औषध वेगळं घ्यायची गरजच नाही, तुम्ही देताय ते औषध बरोबर आहे. बघा, म्हणजे एक विचार करा, जे देवांचे वैद्य नारद मुनींच्या सांगण्यावरून पृथ्वी तलावावर मृत्यूलोकात येऊन जे मुळात ज्ञानी आहेत, त्यांना हे ज्ञान एका मृत्यूलोकातल्या वैद्याकडनं प्राप्त व्हावं. आणि मग ते परत जातात आणि त्या शेषाला म्हणतात, शेष विचारतो औषध तुम्ही घेऊन आलात का दुसरं? तो म्हणतो आता मी औषध हे केलं की तू बरा होणार, फक्त तुझा दुखरा डोळा कुठला आहे तो दाखव. आणि मग ते दुखरा डोळा दाखवतात आणि त्या डोळ्यामध्ये तो औषध घालतात, आणि ते घातल्यानंतर काहीच वेळामध्ये त्याचा त्रास जातो. आणि हा त्रास गेल्यानंतर शेष नाग त्यांना ती विद्या, पिंगळा शास्त्र शिकवतो, विद्या शिकवतो. आणि अश्विनी कुमार परत पृथ्वी तलावावरती मृत्यूलोकात येतात आणि सांगतात की तुम्ही सांगितलेला उपाय योग्य, वास्तविक मी तयार केलेला उपाय होता, पण तो मी का जेव्हा हा वापर केला तेव्हा का चालला नाही? आणि तेव्हा त्याचं गमक असा सांगतो तो की शेषाचे 2000 डोळे म्हणजे हे शरीरामध्ये असलेले विकार आहेत. जर सर्व विकारांवरती तुम्ही जर औषध देत राहिलात तर मूळ जे चक्र बिघडलेलं आहे, जी पाकळी बिघडलेली आहे शरीराची, ती दुरुस्त होणारच नाही. ज्या डोळ्यात तुम्ही औषध घातलं म्हणजे त्या योग्य चक्रामध्ये ते औषध बरोबर गेलं आणि त्यांनी काम केलं. तसं माणसाच्या मनामध्ये असलेले हजारो विकार, सहस्त्रार म्हणजे काय, सहस्त्र पाकळ्या म्हणजे काय, तर मनुष्य जन्मत येतानाच तसं संचित आणि प्रारब्ध दोन्ही बरोबर घेऊन येतो. ते असे हजारो विकार असतात. हा नाग म्हणजे काय आहे, ते हजारो विकार आहेत. आणि ते विकार नष्ट करायचे असेल तर तुमचा जो डोळा खराब आहे, जो विचार खराब आहे, तेवढाच तुम्हाला बाजूला करायला पाहिजे. औषध तेच असतं जे भगवंतानी उत्पन्न केलेलं आहे, जे भगवंताला सुद्धा दिलं जातं, तेच मनुष्याला दिलं जातं. पण इथं वापरताना मनुष्य चुकतो, जसं अश्विनी कुमार चुकले होते. म्हणून जेव्हा मनुष्याचा जन्म होतं, सहस्त्रार म्हणजे काय, 1000 पाकळ्या म्हणजे काय, तर पाकळ्या नाही आहेत, हे विकार आहेत. हे विकार घेऊन मनुष्याचा शरीरामध्ये ही ऊर्जा प्रवेश करते. आणि मग जेव्हा हे विकार मनुष्याच्या शरीरामध्ये येतात आणि मनुष्याचं जेव्हा राग, लोभ, मोह, मत्सर, माया, अहंकार हे जे सगळे विकार आहेत, हे या सहस्त्रार पाकळ्यांमध्ये मोडले जातात. असे 1000 विकार आहेत मनुष्याच्या देहामध्ये.
पण मग जो जो विकार आहे तेव्हाच विकारावरती, त्याच रोगावरती जर तुम्ही औषध दिलं तर तो दोष हा दूर होणार आहे. ही गोष्ट किंवा हे सांगायचं कारण असं की मनुष्याच्या शरीरामध्ये पाकळ्यांमध्ये शिरलेली जी कंपनं आहेत, मनुष्यानी जो देह धारण केला आहे आणि भगवंतानी ही जी आपल्याला चक्र दिलेली आहेत, ज्याला आपण त्या स्वतःला दुरुस्त करायचे, त्यांना ज्या ज्या इंद्रियांवरती, ज्या ज्या अवयांवरती त्यांचा जो अंमल आहे तेवढ्यावरतीच औषध दिलं जातं. नाही तर डोकं दुखते म्हणून पोट दुखायचं औषध दिलं जात नाही. मग ज्या रोग झालेला आहे ते औषध दिलं की त्या शरीराला ते लागू पडतं. म्हणजेच काय झालं की शरीराची ऊर्जा जी दोलायमय असते, जी शेषासारखी असते, ती स्थिर राहते. कारण जर शेष हल्ला तर त्याच्यावरती पहुडलेला तो भगवंत, तो श्रीकृष्ण, म्हणजेच मनुष्याच्या मनाची स्थिती. कारण भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू हा मनुष्याच्या देहाच्या स्थितीचा स्वामी आहे. मग जर मनुष्याच्या देहाची जर स्थितीच बदलली, ती जर दोलायमय असेल, तर त्या शेषाच्या माथ्यावरती असलेली पृथ्वी तत्व, पृथ्वी ही आपोआप हलणार आहे. आपण नुसतं पाहतो पण तिथपर्यंत पोचत नाही, कारण या चक्रांच्या मार्फतच हा मार्ग तिथपर्यंत गेलेला आहे. म्हणून आपला देह हा स्थिर ठेवायचा असेल तर मनुष्याची चक्र ही स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि ती स्थिर राहण्यासाठी त्या प्रत्येक चक्राच्या माध्यमातनं जे अवयव त्याच्याशी निगडीत आहेत ते निरोगी आणि व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. मग साधना आणि आपण जेव्हा जी एखादी कृती करतो, स्वतःचीच ऊर्जा, हात घेतला आणि आपण पोटावर ठेवला आणि त्याच्यामध्ये काय ऊर्जा घेतो, रेकी देतात, अजून काही कुठले प्राणी किलिंग, काय 100 प्रकार असतात. एकंदरीत काय आहे की कुठल्या तरी ऊर्जेनी स्वतःच्या शरीरातलं चक्र दुरुस्त करणं हा सोपा त्याच्यामध्ये असलेला उपाय आहे. आणि मग हे चक्र जेव्हा आता ह्या चक्राचं स्थान सांगितलं की मूलाधार चक्र ते नाभी ह्याच्यामध्ये याचं स्थान, या चक्राचं स्थान आहे स्वाधिष्ठान चक्राचं. आणि स्वाधिष्ठान चक्र हे सर्व चक्रांमध्ये, जरी मूलाधार चक्र जागृत अवस्थासाठी मनुष्य धडपडत असतो किंवा जे महत्त्वाचं मानलं जातं, तरी मनुष्याच्या सद्य जीवन पद्धतीमध्ये स्वाधिष्ठान चक्र हे अतिशय महत्त्वाचं चक्र आहे. त्याचं कारण असं की अपान वायूचं कार्य, जे आजच्या काळामध्ये जे दोष आहेत, जे रोग आहेत, ह्याच्यातले 99% रोग हे स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत आहेत. आज मनुष्य जो घाबरतो, एवढे ज्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला भीती वाटते, एवढे जे मानसिक पेशंट्स झालेले आहेत, आत्महत्या करतात, काय करतात, तर या स्वाधिष्ठान चक्राच्या मधली पाकळी बिघडते. अमुक या साधूच्या नाद लागला, अमुक तांत्रिकाच्या मागं लागला. म्हणजे काय झालं तर हे मंत्र म्हणून ती तिथं त्याची भरपाई करायचा प्रयत्न करतात, पण एवढं कळत नाही की मनुष्याला भगवंतानी अशी शरीरात उपजतच सिस्टम दिलेली आहे की ती स्वतःचं शरीर आणि मन कायम दुरुस्त करत असते. अचेतन अवस्थेने सांगितलं जरी की हे तू कर, तरी लगेच स्वाधिष्ठान चक्रातलं ल सांगतं, मी आहे, काळजी करू नकोस, मी बघतो. पण सद्विवेक बुद्धी मनुष्य घाण टाकतो आणि मग रोगाला सामोरा जातो. जलतत्व शरीरातलं जर बिघडलं तर अग्नी हा निर्बल होतो. आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये जलतत्व हे मुख्यत्व काम करतं. म ही पाकळी जलातनं अग्नी निर्माण करते. अक्षर आपल्याला माहिती आहे आकाश तत्वाचं अक्षर आहे. मग ही 3 जल, अग्नी आणि आकाश हे जर स्थिर ठेवायचं काम हे आपलं स्वाधिष्ठान चक्र करत असतं.
आणि याच्यामुळं कायम लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या लोकांना गॅसेसचा त्रास आहे, पोटाचे विकार आहेत, कधीही आता जसं आपण नावात मागच्या वेळी सांगितलं होतं की ज्या माणसांच्या नावामध्ये अ अक्षराने सुरुवात होते, ही माणसं कशी असतात? अ अक्षर. मग याचं अचं वैशिष्ट्य काय? म हा धातू कसा करतो त्याच्यावरती काम, मग पाकळी कशी करते, मूलाधार चक्रातलं श कसं काम करतं, व काम कसं करतं, ग कसं करतं. तर या अशी निगडीत ह्याच्यात जर जी अक्षरं आली तर ती माणसं, ती व्यक्ती, ती स्त्री, तो पुरुष हा जरी हुशार असला, स्वतःचा मार्ग निवडणारा जरी असला, तरी ती हुशारी योग्य ठिकाणी चालवत नाही आणि त्याच्यामुळं अपयशी ठरतो. जिथं त्याची शक्ती वापरायला पाहिजे तिथे तो ती वापरत नाही, नको तिथं वापरतो. कारण बुद्धिचातुर्य या लोकांकडं एवढं असतं, पण त्या बुद्धीचा योग्य तऱ्हेने वापर न केल्यामुळे इतर धातू, इतर पाकळ्या त्याचा फायदा घेतात आणि ह्याची शक्ती लुप्त करतात. म्हणून ज्या अक्षरांमध्ये, नावांमध्ये अ पासून सुरुवात होते, त्याच्यामध्ये आपण आत्ताही पाहिलेले अक्षर अ आहे, त्याच्यानंतर ल आहे, ब आहे, भ आहे, र आहे, य आहे, म आहे, श आहे, स आहे. ही अक्षरं ज्या नावामध्ये जर आली तर त्या व्यक्तींनी स्वाधिष्ठान चक्राचं मचं अनुष्ठान जरूर करावं. म्हणजे सोप्यात सोपं जर गणपती अथर्वशीर्ष काढलं, बघा या स्वाधिष्ठान चक्राचं गंमत अशी आहे की लहानपणापासून आपण म्हणतो की संस्कारित करा, रामरक्षा म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा. तर स्वाधिष्ठान चक्र जर शुद्ध करायचं असेल तर फक्त अथर्वशीर्ष म्हटलं तर सगळ्यात जास्त त्याच्यातली जी दोन कडवी आहेत त्याच्यामध्ये मचा उच्चार, जो पाय तुटलेला पण आहे आणि पूर्ण पण आहे, हा येतो. आणि स्वाधिष्ठान चक्र जर बिघडलेलं असेल तर ते जागेवर यायचा मार्ग म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. मूलाधार चक्राचा स्वामी आणि अथर्वशीर्षामध्ये त्या मंत्रामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांनी ह्या चक्रावरती जो दाब उत्पन्न होतं त्यांनी हे चक्र शुद्ध होतं. आणि हे शुद्ध झालं की स्वाधिष्ठान चक्रामधला अपान वायू हा स्थिर व्हायला मदत होते. कारण अग्नी वाढतो, अग्नी वाढला की जलाचं स्थिरकरण केलं जातं. पण इथं ल पाकळी काम करते. कारण एखाद्याचा अग्नी उत्पन्न जर आपण बघा, गॅसेस झाले म्हणजे काय झालं, ॲसिडिटी झाली, जळजळतं आहे, पोट डब्बं होतं आहे. ही सगळी पोटाचे जेवढे काही विकार आहेत, गॅसेस, पित्त, आम्लपित्त, सगळे पित्ताचे जे विकार आहेत, हे सर्व विकार हे अपान बिघडल्यामुळे होते. आणि ही सुषुम्ना नाडी जे असते तिचं कार्यही बिघडतं. आणि हे चक्र बिघडल्यामुळे शरीरामध्ये रोग उत्पन्न होतो. तेव्हा जेव्हा शरीरात रोग उत्पन्न झाला की आपल्या हृदयाकडनं येणारी मुख्य रक्तवाहिनीसुद्धा अनियंत्रित काम करायला लागते. म्हणून मनुष्याच्या हृदयावरती ताण पडतो. हार्ट अटॅक कसा येतो? तर स्वाधिष्ठान चक्र जर बिघडलं तर मनुष्याला धडधड होते, शरीर, छातीवर प्रेशर येतं. मेंदूवर येतं काच प्रेशर? गॅसेस वाढले तर मेंदूवर येत नाही प्रेशर, छातीवर प्रेशर येतं. त्याचं कारण हे आहे की स्वाधिष्ठान चक्राचं कार्यच आहे अपान वायू बिघडवणं. बिघडवणं म्हणजे काय? जे अपान वायू हा त्याचा मुख्य वायू आहे, तो बिघडतो, तो स्थिर ठेवणं. पण ते जर बिघडलं तर शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. आत्ता उच्चार करताना चुकून असा झाला की स्वाधिष्ठान चक्राचं कार्य आहे अपान वायू बिघडवणं नाही, तर ते योग्य ठेवणं अपान वायू. कारण तो शरीरातनं खालून मूलाधार चक्रातनं प्रत्येक चक्रामध्ये वर जातो. आणि मग कुठं जातो वर?
मग तो नाभीपर्यंत जातो आणि मग पुढं तो जसा मणिपूर चक्रामध्ये जातो तसा मग तो हृदयाशी आणि किडनीशी जोडला जातो. म्हणून मग आता डावीकडचं अक्षर राहिलं, र राहिला, र पाकळी राहिली आणि ब पाकळी राहिली. मग ही र आणि ब पाकळी काय कार्य करते आणि तिचा या स्वाधिष्ठान चक्राचा मनुष्याच्या किडनीशी कसा संबंध आहे, उदराशी कसा संबंध आहे, जलाशी आणि जल उदराशी कमी जास्त करण्याचा कसा संबंध आहे, हे आपण पुढच्या भागात बघू. श्रीराम.